संक्रांतीला हळद वापरावी का? सोन्याचे दागिने घालावेत का? साडी, बांगड्या, गंध, गजरा कोणते नियम पाळावेत? मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून स्नान करावे. अंघोळीनंतर नवीन कपडे घालावे. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. संक्रांती दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला कुंकू, तांदूळ आणि तीळ मिसळायचे आहे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामध्ये लाल फुले, अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य, तिळाचे लाडू, गोड पदार्थ, कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो, म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे संक्रांती दिवशी आपल्याला घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा कोणताही कपडा असो. यंदा मकर संक्रांतीने म्हणजे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. यामुळे 2026च्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग हा वर्ज्य आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कोणताही कपडा परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी या मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून कोणताही रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी जास्त घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे यंदा मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या नक्की घालाव्यात. आता पाहूयात मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत. नंबर 1, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. नंबर 2, मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार करू नये. दारू, कांदा, लसूण यांचे सेवन सुद्धा करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढे केवळ सात्विक सात्विक आहारच घ्यावा. नंबर 3, मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. नंबर 4, मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी मागे लागतात. नंबर 5, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये, तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये. मित्रांनो, मकर संक्रांतीला असे म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. म्हणजेच या दिवशी सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने बोलावे, एकमेकांशी प्रेमाने वागावे. नंबर 6, या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तींना मदत करावी, त्यांचा अपमान करू नये. नंबर 7, मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. नंबर 8, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करावे. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होते. नंबर 9, मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते. नंबर 10, या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने आपली गरिबी दूर होते. नंबर 11, मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सूक्तमचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते. नंबर 12, मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते. नंबर 13, मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीतरी साहित्य दान करावे. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते. गरिबीची दुवा आपल्याला मिळते.
नंबर 14, संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे? संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचा मान देऊन तुम्ही वाण देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, क्लचर, सिंदूर, पेन्सिल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, साडी, पिन, गृहोपयोगी वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, निरंजन, ब्लाऊज पीस, शो पीसची एखादी वस्तू, पूजेचे ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायची स्टँड, अशा बऱ्याच अशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.